मित्रांनो, आपल्याला माहित आहे अंबानींचा एकदम फेमस अँटिलिया बंगला मुंबईमधला हा खरं तर वक्फच्या जमिनीवर बनलेला आहे आणि वक्फने नोटीस दिल्यावर बहुतेक अंबानींना हा बंगला सोडावा लागेल असं वक्फचं म्हणणं आहे. मित्रांनो, कानिफनाथ समाधी जी अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरमध्ये स्थापित आहे, ती समाधी व त्याची 40 एकर जागा ही खरं तर वक्फची प्रॉपर्टी आहे. मित्रांनो, हे तर काहीच नाही, तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली या जिल्ह्यातील तिरुचेथुराई जे गाव आहे ते संपूर्ण गावच वक्फची प्रॉपर्टी आहे. खरं तर ह्या सगळ्या जमिनींना वक्फने नोटीस पाठवलाय आणि त्यांच्यावर क्लेम केलाय की ही जमीन आमची आहे. मित्रांनो, जाणून मजा येईल तुम्हाला की वक्फ ही संपूर्ण भारतातील तिसरी सर्वात मोठी जमिनीची मालमत्ता असलेली संस्था आहे. तर हा वक्फचा नेमका वाद काय आहे, नेमके हे फॅक्ट्स काय आहेत जे सध्या संसदेत नरेंद्र मोदी 3.0 गव्हर्नमेंटने वक्फ कायद्यात सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत, त्या नेमका कोणत्या आहेत, त्या खरंच गरजेच्या आहेत की उगाच इस्लाम समाजाला, मुस्लिम समाजाला मोदी गव्हर्नमेंटकडनं त्रास दिला जातोय, या गोष्टींची पडताळणी आपण या व्हिडिओमध्ये करूया. नमस्कार मित्र, तुम्ही आहात अनफिल्टर्ड स्टोरीज बाय पंकज मानेकर या चॅनलवर आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काय पॉइंट्स आहेत, तुमचे काय मतं आहेत ते जरूर यावर नोंद करा. मित्रांनो, आताच पॉज करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपला हा व्हिडिओ बनतो आहे की वक्फचा जो वाद आहे नेमका तो कशाबद्दल आहे, पण ह्याला थोडंसं आपण थोडक्यात अगोदर एकदम पास्टपासनं, मुळापासनं समजून घेऊया अतिशय फास्ट प्रकारे. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की काही खूपच इंटरेस्टिंग, काही खूपच अमेझिंग फॅक्ट्स तुमच्या समोर येणार आहे. जी मीडियामधनं मांडली जाणारी जी मतं आहेत किंवा जो पिक्चर आहे तो थोडासा वेगळा आहे आणि सत्य परिस्थिती वेगळी आहे. आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही समाजाला, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला फेवर न करता वक्फच्या सत्य परिस्थितीचं अनालिसिस करूया. तर मित्रांनो, 1947 मध्ये ज्यावेळी भारताची फाळणी झाली त्यावेळी बरीचशी मुस्लिम समाजाची लोक भारत सोडून पाकिस्तानात वास्तव्यास गेली आणि तसेच बरेचसे हिंदू समाजातील लोक पाकिस्तानातनं भारतात वास्तव्यास आले आणि त्यांना इव्हेंच्युअली त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तिथेच सोडून द्याव्या लागल्या. जमिनीची मालमत्ता तिथेच राहिली. मग ह्या मालमत्तेचं करायचं काय, तर त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली यांनी एक खूप सुंदर तोडगा शोधून काढला की ज्या समाजाची ती जमीन होती त्याच समाजाच्या उपयोगासाठी ही जमीन आणल्या गेली पाहिजे. आणि याच धारणेच्या अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वक्फ बोर्डाची स्थापना केली. अशीच एक स्थापना पाकिस्तान गव्हर्नमेंटने केली, करायला हवी होती, पण ती न करता खरं तर तिथल्या हिंदूंच्या जमिनी पाकिस्तानच्या सरकारने व तिथल्याच काही इन्फ्लुएन्शियल लोकांनी इव्हेंच्युअली गिळंकृत केलं, त्याच्यावर कब्जा केला. आणि आज आपण बघतो की हिंदूंचं काय अधोपतन पाकिस्तानात झालेलं आहे. ही सामाजिक तेढ नसून ही खरं तर देशांची तेढ आहे मित्रांनो. असो, तो आपला आजचा विषय नाही. तर पंडित नेहरूंनी 1954 मध्ये वक्फ कायदा आणला आणि वक्फ कायद्याअंतर्गत जेवढ्या पण जमिनी मुस्लिम समाजांच्या होत्या त्या वक्फ बोर्डाकडे सुपूर्द करण्यात आल्या आणि त्यावर असा एक रूल लावण्यात आला की याची विल्हेवाट, याच्यावर जे काही करायचं आहे हे बोर्डच ठरवेल आणि हे इस्लामिक म्हणजे मुस्लिम समाजाच्या फायद्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या काही वेगळ्या वेलफेअर स्कीम्ससाठी वापरल्या जायला हवे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या ज्या विस्थापित लोकांच्या जमिनी वक्फला मिळाल्या त्यानंतर वक्फ बोर्डाला काही वेगळे अजून अधिकार देण्यात आले आणि या अधिकारांचा गैरवापर करून वक्फ बोर्डने हजारो करोड जमिनी भारताच्या गिळंकृत केल्या. हा गैरवापर कसा झाला, काय नेमके ते त्यांच्याजवळ रूल्स होते, हे आपण पहिले समजून घेऊया. बऱ्याचदा काही मुस्लिम समाजाच्या लोकांना ज्यावेळी असं वाटतं की आपण आपल्या जमिनी समाजाच्या भल्यासाठी, आपल्या अल्लाच्या भल्यासाठी दिले पाहिजे, त्यावेळी हे वक्फला त्या जमिनी दान करतात, आपली जमिनीची मालमत्ता दान करतात. आणि काही जमिनी ज्यावेळी वक्फला वाटतं की ह्या जमिनी आमच्या आहे पण त्याच्यावर कोणी कब्जा केलेला आहे किंवा कोणीतरी त्यावर आपण म्हणू शकतो की इल्लीगल ऑक्युपेशन झालेलं आहे, तिथे वक्फ नोटीस पाठवतं की तुम्ही ही जमीन वक्फची आहे आणि तुम्ही ही जमीन आता खाली करा. पण इथेच सगळा खेळ आहे. पी.व्ही. नरसिंहराव सरकारने
वक्फ बोर्डाला काही विचित्र तरतुदींची सोय करून दिली आणि त्यामध्येच तिथूनच खरं तर वक्फचा प्रॉब्लेम चालू झाला. हा प्रॉब्लेम काय आहे हा आपण पहिले थोडासा समजून घेऊया अगदी 2 मिनिटात. एक एक्झाम्पलने की वक्फने जर का तुमच्या वडिलोपार्जित जमिनीला, जिथे तुम्ही असं समजू शकता 400-500 वर्षापासून राहत आहेत, तुमचे वडीलधारे सगळे तिथेच राहत होते, तिथे एक नोटीस पाठवली की ही जमीन वक्फची आहे आणि त्या नोटिसीचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की नाही हे आमची वडिलोपार्जित जमीन आहे, तर ती तुम्ही कुठे द्याल? तुम्हाला वाटतं, सगळ्या सर्वसामान्य जनतेला वाटतं की मी कोर्टात जाईल आणि सांगेल की ही जमीन आमची आहे. पण इथेच एक लॉ येतो, जो पी.व्ही. नरसिंहराव सरकारने वक्फला दिलेला जो जास्तीचे अधिकार होते त्यामध्ये, की तुम्ही तुमची जमीन आहे ही नोटीस किंवा याचे कागदपत्र किंवा याचे कोणतेही पुरावे कोर्टात सादर करू शकत नाही, ते वक्फच्या न्याय संहितेकडेच करावे लागतात. ठीक आहे, वक्फच्या न्याय संहितेकडे करूया, तिथून आपल्याला न्याय मिळेल. पण मित्रांनो, या वक्फच्या कमिटीमध्ये सुद्धा सगळेच मुस्लिमच असतात. खूप इन्फ्लुएन्शियल उच्चपदस्थ मुस्लिम असू शकतात. ह्यात अशी एक तरतूद आहे की अजून पण कोणत्या समाजाचे घेतल्या जाऊ शकते, पण यावर कुठेही गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाही. जे वक्फ बोर्डाला वाटेल त्यांनाच ते अपॉइंट करतील. तर ऑब्व्हियस आहे, घेतल्या जाऊ म्हणजे मुस्लिमच घेतले पाहिजे अशी अट नाही, पण तो एक अलिखित रूल झालेला आहे की आता सगळेच वक्फ बोर्डावर मुस्लिमच काही उच्चपदस्थ लोक आरूढ होतात. त्यामुळे तुम्हाला त्या न्याय बोर्डामध्ये, न्यायाधिकरणामध्ये न्याय मिळेल ह्याची जी शक्यता आहे ती अतिशय धूसर होते. बरं, आपल्याला वाटेल वक्फचं ऑफिस तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्याच्या स्थानी असावं, तसं नाही. महाराष्ट्राचं वक्फचं ऑफिस हे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला आहे. आणि जर का तुम्ही नागपूरला राहत असाल किंवा गडचिरोलीला राहत असाल, तुम्ही पुण्याला राहत असाल, तर तुम्हाला संभाजीनगरच्या ऑफिसमध्ये येऊन कागदपत्र, पुरावे सगळे सादर करावे लागतील आणि संपूर्ण केसच तिथे जाऊन लढावी लागेल. आता एक साधारण गावातला माणूस ज्याला ही नोटीस दिल्या जाते, त्याची ही जमीन वडिलोपार्जित आहे, बहुतेक त्याच्याकडे त्याचे कागदपत्र आहे की नाही हे पण त्याला माहित नाही. या माणसाने जाऊन छत्रपती संभाजीनगरला जाऊन ही केस लढणे आहे. बरं, जर का ही तुम्ही वक्फच्या न्याय प्राधिकरणाकडे ही केस हारले, तर ह्याची अपील तुम्ही सर्वोच्च न्यायालयात, सुप्रीम कोर्टात सुद्धा करू शकत नाही. वक्फच्याच बोर्डाकडे तुम्हाला रिअपील करता येते. ती पुन्हा रिजेक्ट झाली की तुमची जमीन गेली. आणि अशा प्रकारे हजारो करोडो एकरच्या जमिनी वक्फने खरं तर लिटरली गिळंकृत केलेल्या आहेत. मित्रांनो, भारतातली तिसरी सगळ्यात मोठी संस्था आहे वक्फ, ज्याच्याकडे जमिनी मालमत्ता सर्वात जास्त आहे. पहिल्या नंबरची रेल्वेज, दुसऱ्याला डिफेन्स आणि तिसरी वक्फ. म्हणजे तुम्ही समजून घ्या, फक्त महाराष्ट्रात 8,54,000 जमिनी वक्फच्या आहेत. फक्त महाराष्ट्रात. आपण भारताची गोष्ट करतच नाही आहे इथे. फक्त महाराष्ट्रात 92,000 एकर जमीन वक्फची आहे. 92,000 एकर जमीन. 1964 मध्ये महाराष्ट्रात वक्फ बोर्ड बनलं. भारताचा 1954ला आणि महाराष्ट्रात 1960ला. मित्रांनो, फक्त 64 वर्षांमध्ये वक्फकडे ही 92,000 एकर जमीन आली. म्हणजे प्रत्येक वर्षी जवळपास यांच्याकडे 1,500 एकर जमीन तुम्ही समजून घ्या की जुळत गेली. म्हणजे ह्या सगळ्यांचं तुम्ही कॅल्क्युलेशन लावा की ह्या जमिनी आल्या कुठनं. तर बऱ्याच जागेवर आदिवासी विभागात यांना नोटीस पाठवल्या गेल्या. आदिवासी लोकांकडे ह्यांचे पुरावे नव्हते. काही कॉलनीज ज्या शेड्यूल, म्हणजे सोलापुरातील एक असं एक्झाम्पल आहे की 250 शेड्यूल ट्राईब लोकांच्या जी जुनी वस्ती होती तिथे नोटीस पाठवल्या गेल्या की ही जमीन तुम्ही खाली करा, ही वक्फची आहे. त्यांच्याकडे पुरावे नव्हते, ते दरदर भटकत होते. आणि काही दिवसांनी तिथे एक माणूस पोहोचतो आणि म्हणतो की तुम्ही जर का इस्लाम धर्म स्वीकार केला तर तुम्हाला ह्या नोटिसेस वापस घेण्यात येतील. म्हणजे कुठेतरी वक्फचा जो उपयोग आहे तो धर्मांतरासाठी करण्यासाठी पण ह्याचा एक म्हणजे डाव आपल्याला दिसून पडतो. सगळ्यात हास्यास्पद गोष्ट, अंबानींच्या अँटिलियाची जागा सुद्धा वक्फची आहे असं पण एक नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे. आणि त्याच्या अँटिलिया या बंगल्याच्या आजूबाजूला जी लोक राहतात त्यांना पण नोटीस पाठवली आहे की तुम्ही या आता जमिनीचे व्यवहार करू शकत नाही. मित्रांनो, ही गोष्ट पॉलिटिकली किती अफेक्टेड आहे समजून घ्या. स्वतः अरविंद केजरीवाल यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की ही जमीन, अंबानींची जमीन ही वक्फची आहे आणि आमचं सरकार आल्यास आम्ही ती जमीन त्यांना वापस करू. सबसे अमीर आदमी है,
बताते हैं उसका घर वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी पे बना हुआ है। जर का सरकार मुस्लिम धार्जिणं असेल तर इथे तुम्हाला न्याय मिळण्याची, दुसऱ्या समाजाला न्याय मिळण्याची शक्यता अतिशय धूसर होऊन पडते. बरं, हा काही मुस्लिम समाजाचा कटकारस्थान नाहीये, हा धर्माचा प्रॉब्लेम नाहीये. हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो खरं तर काही इन्फ्लुएन्शियल लोक ज्यांना मोठ्या मोठ्या जमिनी स्वस्तात गिळंकृत करायच्या आहे, ते वक्फच्या अंडरमध्ये आणतात आणि स्वतःच त्या जमिनीवर कब्जा मारून बसतात. जेव्हा आपण म्हणतो की एवढी जमीन वक्फकडे आहे तर त्या बोर्डाची हालत करू तर मालामाल असायला हवी, अतिशय श्रीमंत ते बोर्ड असायला हवं, पण वक्फची हालत एवढी खस्ताहाल आहे की त्यांना आजचा रोजमर्राचा आपला खर्च चालवणे सुद्धा आज धूसर होऊन पडलेला आहे, आज कठीण होऊन बसलेला आहे. म्हणजे 70% वक्फच्या जमिनीवर, ज्या वक्फच्या मालमत्तेच्या अंतर्गत येतात, त्या 70% जमिनीवर ही कोणीतरी दुसऱ्याने कब्जा बसवलेला आहे. काही मोठ्या मुस्लिम समाजातील काही मोठ्या नेत्यांनी किंवा इन्फ्लुएन्शियल लोकांनी तिथे कब्जा केलेला आहे. मग आता आपल्याला हे समजायला हवं की खरंच ह्या जमिनीचा जो सरकारला वाटत होतं की समाजाच्या कुठे भल्यासाठी उपयोग होईल तो पण होत नाहीये. मोठ्या मोठ्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. सर्वात हास्यास्पद वक्फचा क्लेम म्हणजे तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील तिरुचिथुराई नावाचे एक गाव आहे. हे गाव संपूर्ण गावावरच वक्फने आज दावा ठोकलेला आहे की ही जमीन आमची आहे. पण यात मजेदार भाग समजून घ्या मित्रांनो, इथे 95% लोक हे हिंदू बाहुल्य आहेत आणि फक्त 20-22 फॅमिलीज मुस्लिम आहेत आणि तरीही संपूर्ण गावच आमचं आहे हा इथे क्लेम केलेला आहे. बरं, या गावात 1500 वर्ष जुनं एक मंदिर आहे. म्हणजे ज्यावेळी इस्लामचा जन्म सुद्धा झाला नव्हता त्यापेक्षा जुनं मंदिर इथे आहे आणि ते मंदिर सुद्धा वक्फचं आहे असा दावा केला गेलेला आहे. पण ह्याच्या अगेन्स्ट लॉज असे बनले आहे की तुम्ही अपील करू शकत नाही, बोर्ड त्यांचाच असेल जिथे अपील कराल, कोर्टात जाऊ शकत नाही. तर आता ही केस लढायची तर लढायची कशी हा प्रश्न संपूर्ण गावाला पडलेला आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातीलच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील संत कानिफनाथ समाधी, म्हणजे आपले हिंदू संत आहेत कानिफनाथ, त्यांच्या समाधी सगट त्याच्या आजूबाजूची 40 एकर जागेवर वक्फने आज दावा ठोकलेला आहे. मित्रांनो, जळगाव मधील पांडववाडा म्हणून एक अतिशय जुनी वास्तू आहे, या वास्तूवर सुद्धा वक्फने दावा ठोकलेला आहे. म्हणजे ज्यावेळी इस्लामचा जन्मच नव्हता त्यावेळच्या वास्तूंवर सुद्धा वक्फने दावा ठोकलेला आहे. एका प्रकारे ही एक अशी प्रॅक्टिस आहे की जेवढ्या जमिनी लाटता येतील त्या लाटायला हव्या. त्याचा फायदा समाजाला, मुस्लिम समाजाला होवो न होवो, पण ज्यांना ज्यांना त्या जमिनीवर म्हणजे कब्जा करायचा आहे, स्कूल्स बांधायचे आहेत, कॉलेजेस उघडायचे आहेत, जर का सरकार त्या पर्टिक्युलर धर्माच्या फेवरचं असेल तर त्यांना ते सगळं सरकारतर्फे सगळे साधनं मिळतील पण, आणि आपल्या प्रॉपर्टीज, आपली मालमत्ता जमा करायची आहे. यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने काही रूल्स आणले. वक्फमध्ये अगोदर सर्व सुन्नी मुसलमान जे आहेत त्यांचाच जास्त प्रभाव होता. दुसऱ्या कोणत्याही मुसलमान म्हणजे शिया मुसलमान किंवा अजून कोणत्याही मुसलमानांना तिथे जागा नव्हती त्या बोर्डात. तर मोदी सरकारने एक छोटीशी त्यात चेंज केली की आता या पॅनलमध्ये सगळ्या प्रकारचे मुस्लिम्स असतील, तिथे शिया मुस्लिमांना सुद्धा प्राधान्य मिळेल, तिथे स्त्रिया सुद्धा असतील. अगोदर स्त्रियांना पण या बोर्डामध्ये जागा नव्हती, आता ती देण्यात येईल. सोबतच सरकारतर्फे अपॉइंटेड एक व्यक्ती सुद्धा राहील. जर का वक्फने कोणाला नोटीस पाठवली की ही जागा आमची आहे, अगोदर हा सर्वे वक्फचा सर्वेयर करायचा, वक्फने पाठवलेला सर्वेयर करायचा. आता हा सर्वे कलेक्टरने पाठवलेला सर्वेयर करेल. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी सरकार आपलं वक्फ बोर्डावर नियंत्रण आणू बघत आहे. तसं बघायला गेलं तर हे नियंत्रण गरजेचं आहे आणि हे सगळ्या मुस्लिम समाजाच्या फायद्याचं आहे. पण मधातच येतं पॉलिटिक्स आणि मग ओवैसी बंधू असतील किंवा विरोधी पक्ष असतील, ते अशा प्रकारच्या सुधारणांना कडकडाडून विरोध करतायत आणि मुस्लिम समाजाची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करतायत. मित्रांनो, समाजासाठी ह्या सुधारणा खरं तर महत्वाच्या आहेत, पण हे आपण कसं समजून घ्यायचं हे आपल्यावर आहे. त्यामुळे हा जमीन गिळंकृत करणारा भस्मासूर कायदा यात सुधारणा करून थोड्या बहुत लेवलवर त्याच्यावर कुठेतरी सरकारचा चाप असावा, हा एक प्रयत्न मोदी सरकारकडनं करण्यात आला. पण तो सध्या तरी फेल झालेला दिसतो, अयशस्वी झालेला दिसतो. भविष्यात आपण बघूया याला सरकार कशा प्रकारे टॅकल करतं. पण वक्फमध्ये सुधारणा व्हायला हव्यात हे त्रिकालबाधित सत्य आहे. अदरवाईज आपल्या जमिनी, तुमच्या जमिनी, माझ्या जमिनी, वडिलोपार्जित जमिनी कधी बिना न्यायाच्या तुमच्याकडनं हिसकल्या जातील याची काहीच गॅरंटी नाही. धन्यवाद.